कवी चंदन शिवे यांनी आदित्य दादा आता तुम्ही बाहेर पडा, ते घरोघरी जा, असं ते आवाहन केलं होतं. चंदन शिवेंनी आदित्य ठाकरेंना सल्ला देणं यातच सगळं आलं. काही विकास नाहीये, सगळं सत्तेसाठी आटापिटा चाललेला आहे. संजय दिना पाटील म्हटलं तर त्यांचा निधी 1 कोटीही खर्च झालेला नाही. ओमराजे आणि मकरंद राजे यांच्यातच कदाचित धाराशिवची 29ची लढत होऊ शकते. ठाकरेंनी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडे धाराशिवची जबाबदारी देण्याची पण त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. अजित पवार गिरीश महाजन यांना म्हटले होते मी तुला 1 रुपयाचा निधी देणार नाही, आणि गिरीश महाजनांच्या मते अजित पवारांनी तो निधी त्यांना दिलाही नव्हता. फरक फक्त एवढाच आहे की गिरीश महाजनांनी निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडला नाही. आपली सोय कुठं नीट लागेल हे फक्त ते खासदार पाहतायत. देवेंद्र फडणवीस येतात, एकनाथ शिंदे येतात, मग तुम्ही काय येत नाही? की उद्धव ठाकरे आत्ता येऊन गेल्यानंतर ते डायरेक्ट 2 वर्षांनी येतील किंवा निवडणुकीच्या वेळेस येतील. मला वाटतं ते कधीच ऍक्टिव्ह नसतात. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस लोक फुटतात, ज्यावेळेस लोक बाहेर पडतात, त्यानंतर तुम्हाला जाग येते. संघटना जर हातामध्ये राहिले तर ते 2029ची लढाई लढतील. त्यासाठी ही सगळी धावपळ मला दिसून येते. निधीच्या मुद्द्यावरतून आपण पाहिलं की ठाकरेंचे 6 खासदार हे निधी मिळत नसल्याची तक्रार देत आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. आणि दुसऱ्याच दिवशी काही माध्यमांमधून बातमी समोर आली की निधी जो आहे तो बऱ्याच प्रमाणात खासदारांना मिळाला पण त्याचा खर्च करण्यात आलेला नाही. तर या मुद्द्यावर आणि असे अजून काही राजकीय मुद्दे, जसं की आज ओम बिर्लांनी ठाकरेंच्या खासदारांची भेट घेण्याचं ठरवलंय, त्या खासदारांना आमंत्रण देण्यात आलंय. शिवाय ओमराजेंचे जे बंधू आहेत मकरंद राजे, ते देखील आता त्यांच्याच विरोधात मैदानात उतरल्या. सगळ्या घडामोडी आपण आज पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, खासदारांना जो निधी मिळाला होता तर एकंदरीत तो निधी खर्च झालेला नाहीये असं चित्र आता सध्या तरी समोर दिसून आलेलं आहे, काय सांगाल? मागील 2 दिवसापासून ही चर्चा सुरू आहे. आपण पाहिलं असेल सगळीकडे या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की कोणत्या खासदाराला किती निधी मिळाला आणि त्यांनी कोणत्या कामांवर किती निधी खर्च केला. तर बहुतेक म्हणजे फक्त बंडखोर 6 खासदार असंच नाही, म्हणजे फक्त त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलाय म्हणून आपण त्यांना फक्त दोष देतोय असं होऊ नये. तर इतर जे राज्यातील खासदार आहेत तर त्यांचाही निधी बऱ्यापैकी खर्च झालेला नाही. म्हणजे ते प्रमाण बहुतेक खासदारांचं प्रमाण 50% आतच आहे. आणि जे 6 खासदार शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यांचं जास्तीत जास्त 10 ते 12% असं त्याच्या जवळपास प्रमाण आहे. काही खासदारांचा खर्च तर लाखातच आहे. तर मुद्दा हा आहे की नेमका आता खासदार जो MP लाड्स म्हणून जी योजना आहे 1993 मध्ये ती सुरू झाली होती, त्या योजनेअंतर्गत आता 5 कोटी दरवर्षी प्रत्येक खासदाराला निधी मिळतो. आता हा निधी नेमका खर्च कुठे करायचा, कसा करायचा हे ते खासदार ठरवतात. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत किंवा केंद्र सरकारकडून कोणत्या योजना मंजूर करून आणायच्या त्यातून ते निधी खर्च होतो. पण खासदारांचं मुख्य काम काय असतं तर आपल्या मतदारसंघाचे जे समस्या असतात, अडचणी असतात, त्या केंद्र सरकारकडे मांडणं आणि त्या सोडवून घेणं, किंवा एखादे केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, देशभरात विविध योजना राबवल्या जातात, त्या योजना आपल्या मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत का, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्या मार्फत त्या योजना चांगल्या प्रकारे राबवणं हे खासदाराचं काम आहे. मतदारसंघामध्ये अनेक समस्या, रस्त्याची समस्या, आरोग्य समस्या, कचऱ्या, अशा अनेक समस्या असतात. त्याच्यावर बऱ्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थाच काम करत असते. पण विशेष काही योजना म्हणून खासदार आपल्या निधीतून तो निधी उपलब्ध करून देऊ शकतात. पण पूर्णपणे त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यावरच खर्च करणं आणि त्या रस्त्यांची कामं किंवा गटारांची कामं किंवा उद्यान दुरुस्ती, उद्यान उभारणं, ही कामं सरसकट ती कामं करून लोकांची मनं जिंकणं हे खासदाराचं मुख्य काम नाहीये. तर दिल्लीत थांबून जे काही त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे तो एक दुवा म्हणून त्यांचं जे मुख्य काम आहे ते मुख्य काम करणं अपेक्षित आहे. खासदारांचा जो दावा आहे तो फोल पडलाय का मग आता? नक्कीच खासदारांचा दावा नक्कीच फोल ठरलाय. कारण तुम्ही जर पाहिलं की बहुतेक खासदारांनी जो निधी खर्च केलाय तो खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर दिल्लीतले संजय दिना पाटील म्हटलं तर त्यांचा निधी 1 कोटीही खर्च झालेला नाही. 2 वर्षांपासून ते 2 वर्ष झाली आता ते खासदार, पण त्यांचा 1 कोटीही निधी खर्च झालेला नाही. तर तुम्हाला अंदाज येऊ शकतो की खासदार कशा पद्धतीनं खर्च करतात. आता कालच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ओमराजेंनी माहिती दिली कालच की एकनाथ शिंदेंनी 18 कोटींची कामं मंजूर केली. ती कामं, त्यातली 3 कामं तर उद्यानाचीच कामं आहेत.
म्हणजे तुम्ही विचार करू शकता की खासदार कशा पद्धतीनं राज्य सरकारवरचं उद्यानांच्या कामांसाठी जर ते शिवसेनेत किंवा तिकडं गेले असतील आणि ते त्याचा गवगवा लगेच करत असतील. आता त्यातूनही वाद सुरू झालाय. स्थानिक आमदारांनी राणा जगजितसिंग यांनी म्हटलंय की त्यांच्या प्रयत्नामुळे ही कामं मंजूर झालेत. तर आता आमदारांच्या प्रयत्नातून झालेत का खासदाराच्या, पण झालेत कामं काय तर उद्यानाची कामं आहेत ती. त्यामुळे आता नेमकं खासदार आणि आमदारांनी कुठल्या कामांसाठी भांडायचं, कुठल्या निधीसाठी भांडायचं, हा पण खरं तर एक महत्त्वाचा विषय आहे. तर कोटींचा निधी मिळत असतानाही काही खासदारांचा तर अगदी म्हणजे लाखांमध्ये निधी खर्च झालेला आहे. दुसरा मुद्दा हा आहे की ओम बिर्लांनी आज जे तर ते ठाकरेंच्या खासदारांना भेट घेण्यासाठी बोलवलं आहे. तर काय सांगाल सर, काय मुद्दा आहे हा, काय अपडेट याबद्दल? आहे नक्कीच. गेल्या आठवड्याभरामध्ये आपण पाहिलं की शिवसेनेचे जे खासदार फुटलेले आहेत यांच्यावरच प्रामुख्यानं चर्चा सुरू होती, सर्व होतं. तर आज याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट पण अशी आलेली आहे की लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी शिवसेनेचे म्हणजे ठाकरे सेनेकडं जे शिल्लक राहिलेले खासदार आहेत आता, तर त्यांच्यापैकी एक अनिल देसाई आणि अरविंद सावंत जे आहेत, या दोघांना भेटीसाठी आपल्या कार्यालयामध्ये बोलवलं. तर त्या भेटीमागचा हेतू हाच होता की जे फुटलेले खासदार आहेत त्यांचा आता एक स्वतंत्र तसं एक गट स्थापन होणार आहे. आणि त्यापूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत आहोत हे जाहीर केलेलं आहे. किंवा म्हणजे ते ज्यावेळेस ते नॉट रिचेबल होते त्याच्यानंतर शिवसेनेचा मेळावा, दोन्ही शिवसेनांचा मेळावा पार पडला. त्याच्यानंतर ते अचानक सर्वजण प्रकट झाले, त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. त्याच्यामुळे आता हे तरी निश्चित झालेलं आहे की हे फुटलेले खासदार आता शिंदेंसोबत गेलेले आहेत. परंतु ते जाण्यापूर्वी अरविंद सावंत जे आहेत, जे ठाकरे सेनेचे खासदार आहेत, म्हणजे त्यांचे म्हणजे ते त्या ठिकाणी खासदारांचे प्रमुख म्हणून किंवा एक ते नेतृत्व करत होते लोकसभेमध्ये. तर त्यांनी यापूर्वी ओम बिर्लांची भेट घेतली, त्यांना तसं पत्र दिलं की ही जी काही कृती केलेली आहे फुटीच्या संदर्भामधली, तर ही बेकायदेशीर आहे, त्यावर आम्ही पक्ष म्हणून सुद्धा कारवाई केलेली आहे, त्यांचं पक्षातून निलंबन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत, त्यांना व्हीपही बजावण्यात आला होता, तो व्हीप त्यांनी नाकारलाच होता साहजिक. तर याच्यामध्ये हे काही त्यांचे आक्षेप होते या खासदारांसंदर्भामधले. तर आता ओम बिर्लांनी या भेटीमध्ये याच त्यांच्या आक्षेपांवर चर्चा करण्यासाठी त्यांना भेटीचं निमंत्रण दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा असणार आहे की ठाकरे सेनेला याच्यामुळं एक मोठा झटका अशा पद्धतीचा बसणार आहे की त्यांचं लोकसभेमधलं जे कार्यालय आहे, पक्षाचं कार्यालय, हे सुद्धा जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामागचं एक थोडंसं गणित असं आहे की आत्ता सध्या ठाकरेंकडं शिल्लक आहेत 3 खासदार लोकसभेमध्ये आणि एक राज्यसभेमधले संजय राऊत आहेत. तर याचा नियम असा आहे की कार्यालय जर तुम्हाला टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 खासदार असणं अपेक्षित आहे. तर आता यांच्याकडे उरतात 4च खासदार, म्हणजे लोकसभेमधले 3 खासदार आहेत, त्याच्यामध्ये राजाभाऊ वाजे आहेत, अरविंद सावंत आहेत आणि अनिल देसाई आहेत, आणि 4थे खासदार राज्यसभेमधले एक संजय राऊत आहेत. तर त्याच्यामुळं असं होतं की 5चं संख्याबळ त्यांचं होत नसल्यामुळं त्यांना आपलं कार्यालय पण गमावण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आहे. परंतु आत्ता 5 वाजता त्यांची ओम बिर्लांबरोबर बैठक होती, त्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होत आहेत हा अद्याप समोर आलेलं नाही. पण ओम बिर्लांनी या गोष्टीला म्हणजे त्यांना भेटीसाठी जी वेळ दिलेली आहे याला थोडासा काळ गेलेला आहे. मधल्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे आता ओम बिर्लांचा एवढा उशिराचा निर्णय हा आलेला असल्यामुळं याच्यामध्ये नेमकं काय घडामोडी होत आहेत हे आत्ताच्या बैठकीनंतरच कळेल आणि पुढचं अपेक्षित राहील काय. एकंदरीतच ठाकरेंना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हादरे सरकार देत आहे, तर आता त्यांचं कार्यालय देखील काढून घेतलं जाणार आहे. काय वाटतं सर, हे कितपत योग्य असू शकतं? जे नियमानुसार असेल ते होणार आहे. त्यामध्ये आपल्याला योग्य अयोग्य काय वाटतं हे काय त्याच्यामध्ये फारसं महत्त्वाचं ठरणार नाही आहे. नियमानुसार त्यांचं कार्यालय जाणार आहे. मात्र गेलेल्या खासदारांपैकी जर तुम्ही कोणाची बॉडी लँग्वेज जर कॉन्फिडंट तुम्हाला दिसली तर ती संजय दिना पाटलांची दिसली माझ्या बघण्यामध्ये. ठाकरेंना आव्हानाची भाषा याच्यामध्ये जर कोणी केली असेल तर ती संजय दिना पाटलांनी केली. ते ईशान्य मुंबईमधनं मुलुंड भांडूप तो जो भाग आहे तिकडून ते येतात. आणि मी तिकीट मागायला गेलो नव्हतो, मला बोलवून तिकीट दिलं, अशा प्रकारची त्यांनी भाषा केलेली आहे. आणि मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यांचा जीव त्याच्यामध्ये बसलेला आहे. आणि तिथल्या माणसांनी असं ठाकरेंविरोधात बोलणं म्हणजे त्यांचा बालेकिल्ला कमजोर होतोय का
किंवा माणूस निवडताना त्यांनी काहीतरी चूक केली का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि त्याच्यामुळेच त्यांनी ठाकरेंनी जो पहिला दौरा केला ह्या बंडानंतरचा तो ईशान्य मुंबईचा होता. ते भांडूपमध्ये आले, पदाधिकाऱ्यांशी बोलले, तिथं त्यांनी वेगळ्या प्रकारची चाचपणी केली की संघटना आपल्या हातातनं जातीये की नाही जातीये. कारण की संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीमधनं इकडं आले होते, त्याच्यामुळे ते उडी मारून आले होते, त्यांनी आयात केलेले उमेदवार होते. त्यामुळं संघटनेला त्यांच्या जाणीने कुठं तडा गेला नाही ना, हे त्यांनी बघितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारची त्यांची भाषा आहे, ज्या प्रकारचे आव्हान आहे, त्यामुळे 2029ची तयारी ठाकरेंकडनं आत्तापासूनच करण्यात आलेली दिसून येते. मला असं वाटतंय की तो जो भाग आहे त्याच्यामध्ये संजय राऊतांचे भाऊ आहेत सुनील राऊत, विक्रोळी मतदारसंघाचं नेतृत्व करतात. माझे आमदार आहेत रमेश कोरगावकर, जे मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे पण अध्यक्ष होते, ते पण आत्ताच्या विधानसभेला फार कमी यांनी पडलेले आहेत. तर ही 2 प्रामुख्यानं नावं संजय दिना पाटलांच्या विरोधात असतील. त्या मतदारसंघाची रचना बघितली तर तो मतदारसंघ जो आहे तो मराठी भाषिक, गुजराती भाषिक आणि मुस्लिम असा तो आहे याच्यामध्ये. आणि जे संजय दिना पाटील जे निवडून आले होते ते शिवाजीनगर, मानखुर्द इथनं त्यांना जवळपास 1 लाख मतदान झालं होतं. बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये घाटकोपरमध्ये थोडं गुजराती बहुसंख्या असल्यामुळे तिथं ते पुढं होते. विक्रोळीमध्ये ते थोड्याफार फरकाने मागे पुढेच ती लढत होती. तर त्या सगळ्या मतदारसंघाची रचना बघितली तर त्याच्यामध्ये उमेदवार कोण असणार याच्यावरती फार महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे मागच्या वेळेस तिथनं बाहेरचा कुठला उमेदवार तिथनं आयात करून उभा करतायत की आपल्यामधल्याच एखाद्या, कारण की तिथं त्यांचे स्टँडिंगचे आमदार सुनील राऊत आत्ता तरी तिथं स्ट्रॉंग आहेत, ते संजय राऊतांचे भाऊ पण आहेत, आक्रमक आहेत, तो एक त्यांच्यासमोर पर्याय असेल. आणि दुसरा म्हणजे भांडूपमधले रमेश कोरगावकर, ज्यांना अनुभव आहे, स्थायी समिती सांभाळलेली आहे आणि आमदार म्हणून एकदा संधी मिळालेली आहे. त्यामुळं संजय दिना पाटलांना पाडणं हे शिवसेनेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं की मुंबईमध्ये आम्हाला आव्हान नाही हे दाखवण्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी पुढील 2 वर्ष फार महत्त्वाची ठरतील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आता सध्या हे 6 खासदार फोडून काय साध्य करू पाहत आहेत. जर आपण पाहिलं तर शिर्डी लोकसभेमध्ये भाऊसाहेब वागचौर यांनी जे आता ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये उडी घेतली तर तिथं त्यांचे पारंपरिक विरोधक सदाशिव लोखंडेची गळचेपी होणार. कारण त्यांनी 2024 साली एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणावर भाऊसाहेब वागचौर विरोधातच निवडणूक लढवली. आपण जर यवतमाळमध्ये पाहायला गेलो तर यवतमाळमध्ये आता संजय देशमुख परत शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले. तिथं 5 टर्म भावना गवळी, ज्या पहिल्यापासून एकनाथ शिंदेंनी 2024 साली शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यापासून ते एकनाथ शिंदेसोबत राहिलेले आहेत, त्या देखील तिथून इच्छुक आहेत. पण त्यांनी त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या शब्दावर त्या ठिकाणचे पाटील होते, राजश्री पाटील, त्यांना उमेदवारी दिली होती पण त्या पराभूत झाल्या होत्या. त्याच्यानंतर तिथले स्थानिक पालकमंत्री आहेत संजय राठोड, ते देखील 12 वर्षांपासून मंत्री आहेत, 25 वर्षांपासून आमदार आहेत, ते देखील लोकसभेला त्या ठिकाणी इच्छुक आहेत. त्याच्यानंतर भाऊसाहेब माफ करा त्यानंतर संजय देशमुख त्या ठिकाणी गेल्यानंतर 4 म्हणजे एका मॅनामध्ये 4 तलवारी बसणार का? एकनाथ शिंदे काय साध्य करू पाहत आहेत मधोमध्ये पक्ष फोडून? म्हणजे 2024 साली ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस कुठे ना कुठेतरी त्यांना राज्यामध्ये भाजपाला सत्तेमध्ये यायचं होतं, त्यावेळेस त्यांनी आमदार फोडले होते. पण आता मध्यंतरी म्हणजे तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटत आहेत, आपचे राज्यसभेचे खासदार फुटत आहेत. राज्यसभेचे खासदार फोडायचे काहीच कारण नाही. आता शिवसेनेचे फुटत आहेत, काय अजून चर्चा चालू होती शरद पवारांचे देखील फुटणार, समाजवादी पार्टीचे देखील फुटणार आहेत. म्हणजे नक्की साध्य काय करू पाहत आहेत? कुठेतरी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारते का? भारतीय जनता पार्टीला डिलिमिटेशन आणायचं आहे का? ते जर आणायचं असेल तर मग एकनाथ शिंदेच्या का बरं याच्यावर हे केलं जाते? अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात, जे प्रामुख्याने खासदारांना मतदारांनी ज्या गोष्टीसाठी निवडून दिले की त्यांच्या स्थानिक मतदारसंघातलं दिल्लीमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करायचे, ते कुठेतरी होत आहे का? आज जर आपण पाहिलं तर उद्या भविष्यामध्ये 29 साली काँग्रेस इंडिया आघाडीचं जे काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार ते जर आल्यानंतर त्यांनी जर कदाचित भारतीय जनता पार्टीचा बदला घेण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी राजकारण वेगळ्या दिशेला जाईल का? मला असं वाटतं की भारताला कुठेतरी प्रबळ 3ऱ्या आघाडीची गरज आहे की या दोन्ही इंडिया असेल किंवा इंडिया आघाडी असेल यांना प्रमुख पर्याय म्हणून उपस्थित होईल. पुन्हा आपण दिल्लीतून धाराशिवकडे वळगा. ओमराजेंचे भाऊच आता त्यांच्या विरोधात मैदानात उभे राहिलेत, काय सांगाल सर? आपण ठाकरेंना कसं असतं की ओमराजे फुटलेत तर त्या धाराशिवमध्ये नेमकं त्या ओमराजेंना कोण पर्याय उपलब्ध होऊ शकतो याचा शोधाशोध सुरू होता, चर्चा सुरू होती. परंतु ओमराजेंना पर्याय शोधण्यासाठी ठाकरेंना फार शोध घ्यावा लागला नाही, त्यांना घरातूनच उमेदवार मिळाल्याची चर्चा आहे. कारण का असं आहे की ओमराजेंचे जे चुलत बंधू आहेत मकरंदराजे निंबाळकर, तेच तिथून बहुतेक त्यांनाच ठाकरेंनी जवळ केलं आहे की ओमराजेंविरोधात लढण्यासाठी. आणि
म्हणजे ठाकरेंनी त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडे धाराशिवची जबाबदारी देण्याची पण त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. आणि ओमराजेंचं जर पाहिलं तर आपण आता ओमराजेंचा निर्णय फायनल झालेला आहे, परंतु 29ची जी निवडणूक असणार आहे त्याची तयारी आता कुठेतरी ठाकरेंनी सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. मकरंदराजे निंबाळकर जर पाहिलं तर त्यांनी 10 वर्ष तिथलं नगराध्यक्षपद धाराशिवचं सांभाळलेलं होतं. आणि म्हणजे असं पाहिलं तर त्यांना राजकीय अनुभव आहे, म्हणजे अगदीच नौकेपणा नाही आहे. आणि ओमराजेंची बरीचशी जी स्ट्रॅटेजी होती नाही का, निवडणुकीसंदर्भातली असेल किंवा मतदारसंघातली असेल, ती त्यांनी जवळून पाहिलेली होती. आणि त्यांच्याशी चर्चा करूनच ओमराजे सुद्धा बरेचसे निर्णय घ्यायचे. आणि म्हणजे खरं पाहिलं तर आता जो बंडाचा निर्णय आहे त्याची चर्चा सुद्धा त्यांनी ओमराजेंनी मकरंदराजेंशी केलेली होती. आणि मकरंदराजेंनी आज जो खुलासा केला की 1 महिन्यापासून हे बंडाचं कारण म्हणजे शिजत होतं कट, तर त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ओमराजे आणि मकरंदराजे यांच्यातच कदाचित धाराशिवची 29ची लढत होऊ शकते. कैलास पाटलांना स्पेस मिळू शकते का? म्हणजे कैलास पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो का पुढच्या येत्या काळात? माझा अंदाज तरी असा आहे की ठाकरे कदाचित घरातलाच उमेदवार तिथे देऊ शकतात, कारण जेणेकरून ती लढत एक भावकीची पण लढत होईल आणि ती टफ होण्याची शक्यता आहे. या विषयावर काल परवाच आपण हा मुद्दा मांडला होता की जे कैलास पाटील सारखं मनवण्यासाठी ओमराजे यांच्या भेटीगाठी घेत होते, ज्यांना मध्यरात्री भेटत होते, ज्यांच्यावर ठाकरेंनी जबाबदारी दिली होती, आज त्यांना जर ही स्पेस नाही मिळाली, किंवा आपण काल परवाच्या पॉडकास्टमध्ये देखील आपण हा मुद्दा घेतला होता की धाराशिवची जागा, जी धाराशिवची ओमराजेची स्पेस आहे ती कैलास पाटील भरून काढतील. पण जर मकरंद राजे निंबाळकरांना जर उद्या चालून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली तर मागे जसं आपण त्या दिवशी म्हणलो त्याप्रमाणे कैलास पाटील देखील उद्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरा मुद्दा सरांनी निधीचा बोलला आहे. काल परवाचं एक ओमराजेंचं स्टेटमेंट होतं की जो निधी आम्हाला मिळालेला होता तो जर बूथ वाईज जर डिव्हाइड केला तर तो एका बूथला 1-1 लाख प्रमाणे येतो. मला एक उदाहरण असं सांगा, कोणता आमदार आहे, कोणता खासदार आहे जो बूथ वाईज निधी डिवाईड करतो आणि त्या बूथ वाईज विकास करतो? मला वाटतं काही नाही, उगा नरेटिव्ह खोडून काढण्याचं हे थोतांड आहे. सगळं सत्तेसाठी आटापिटा चाललेला आहे. काही बूथ वाईज तुमचं डिवायडेशन नाही आहे. लोकांना येड्यात काढण्याचे हे सगळे गणित आहेत. दुसरी गोष्ट, तुमचा जो निधी मंजूर झालेला होता त्याच्यावर दुसरा आणखीन एक स्टेटमेंट तुमचं असं होतं की या निधीची मुदत ही 5 वर्षासाठी होती. तुम्ही निवडून येऊन झाले 2 वर्ष, तुम्ही खर्च केला 1 कोटी. 1 कोटीच्याही मदत अनेकांचे आकडे आहेत. मग 2 वर्षामध्ये तुम्ही निधी का खर्च केला नाही? जर या निधीला 5 वर्ष जर मुदत आहे तर 5 वर्षानुसार 2 वर्षाची जर कॅल्क्युलेशन काढलं तर काही प्रमाणात तर तुम्ही निधी खर्च करायला हवा होता. आणि हे जेव्हा मीडियाने या सगळ्या गोष्टीची चिरफाड केली त्यानंतर मग तुम्ही हे सगळं नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी तुम्हाला निधी मंजूर झाला, आम्ही विकासासाठी गेलो आहेत, आम्ही लोकांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी गेलो, हे सगळं नरेटिव्ह आता ते तुमच्या विरोधात जो नरेटिव्ह झाला आहे तो खोडून काढण्यासाठी हा सगळा मला वाटतं आटापिटा चाललेला आहे. परंतु हा काही विकास नाही आहे, सगळं सत्तेसाठी आटापिटा चाललेला आहे. ओंकार जसं आत्ता म्हटलं की हा सगळा सत्तेसाठीचा आटापिटा आहे, तर मीही त्याच बाजूने आहे. कारण एक तुम्हाला म्हणता येईल की सगळे खासदार जे आहेत ते सत्तेत गेलो तर आपल्याला निधी मिळेल. तर एक प्रकारे हे विरोधक संपवायचे आहेत का सत्ताधाऱ्यांना, की सगळे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी हे सत्तेत घ्यायचे आणि विरोधक संपवायचे आहेत का? म्हणजे एक प्रकारे तुम्ही स्थानिक लोकांच्या किंवा मतदारसंघातल्या लोकांवरच तुम्ही सूड उगवताय का, राजकीय सूड उगवताय का? अशा पद्धतीनं चर्चा व्हायला काय हरकत नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणतात की मी 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो, किंवा पंतप्रधान म्हणतात की मी 140 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो, मग त्यावेळी तुम्ही विरोधी खासदार असलेल्या मतदारसंघावर असा अन्याय कसा करू शकता? मग निधीच्या बाबतीत तुम्ही सत्ताधारी खासदार आमदारांना निधी देता आणि विरोधी खासदार असलेल्या किंवा आमदारांना निधी मिळत नाही, असा त्यांचा जो आरोप आहे तो जर सत्य असेल तर मग एक प्रकारे तुम्ही सबका साथ सबका विकास असं कसं म्हणू शकता? तुम्ही फक्त आपल्याच खासदारांचा, आपल्याच आमदारांचा विकास करताय का? तुम्ही फक्त आपल्याच आमदार असलेल्या मतदारसंघांचा विकास करताय का? जर असे आरोप झाले तर तुम्हाला त्याचं उत्तर देणंही अपेक्षित आहे. निधी मिळत नाही म्हणून खासदार जर सत्तेत येत असतील, आमदार जर सत्तेत जात असतील तर हे सत्ताधाऱ्यांचं अपयश नाही का? लोकांनी मग पुढच्या निवडणुकीमध्ये
तुमच्या बाजूने मतदान व्हावं किंवा तुमच्या उमेदवार निवडून यावेत यासाठी जर तुम्ही त्या विरोधी खासदारांच्या मतदारसंघात गेला तर तुम्ही त्यांना दिलेली आश्वासनं, निवडणुकीवेळी दिलेली आश्वासनं ही तुमचीच जबाबदारी नाही का? ज्यावेळेस तुम्ही त्या मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी जाता आणि विरोधी आमदार खासदार निवडून येतो, ते निवडून आल्यानंतरही तुम्ही जी आश्वासनं देता त्या आश्वासनांच्या भरवशावर तिथले मतदार असतातच ना. म्हणजे तुम्ही एखादी योजना राज्यात केंद्रात राबवली तर तेही लाभार्थी त्या मतदारसंघातील आहेतच, याचा अर्थ ते तुमच्या विरोधात मतदान केलं म्हणून. पण काही प्रमाणात मतं ही तुम्हालाही दिलेली असतात. तुम्ही सरसकट पूर्ण मतदारसंघावर असा अन्याय करू शकत नाही किंवा असा सूड उगवू शकत नाही. मला वाटतं हे फक्त भाजपच करतं असं नाहीये. ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत होतं, गिरीश महाजनांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला होता. अजित पवार गिरीश महाजन यांना म्हटले होते, मी तुला ₹1 निधी देणार नाही. आणि गिरीश महाजनांच्या मते अजित पवारांनी तो निधी त्यांना दिलाही नव्हता. फरक फक्त एवढाच आहे की गिरीश महाजनांनी निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडला नाही आणि या 6 खासदारांनी पक्ष सोडलेला आहे. निधी हे फक्त मला वाटतं की दाखवण्याचं कारण आहे, कारण की जे आकडे समोर येत आहेत 5 कोटी निधी, त्यामध्ये मला वाटतं 2 किलोमीटरचा रस्ता पण नाही होणार की एका वर्षाला जर मिळत असेल तो निधी. आणि आत्ता जे आकडे आहेत त्यामध्ये 18%, 2%, 4% असा खर्च केलेला निधी आहे. त्यामुळे त्या निधी वाचून त्यांचं काही अडलेलं नाही आहे. एकंदरीत ह्या व्यवस्थेमध्ये आपली सोय कुठं नीट लागेल हे फक्त ते खासदार पाहत आहेत. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्या समजा विरोधी पक्षाला, आपण ज्या पक्षाला त्या पक्षाला यश मिळत नाही आहे, त्याची यंत्रणा तेवढी भक्कम नाही आहे. मग 2029च्या आपल्या भवितव्याचं काय, आणि हे ते विचार करतायत. आणि विरोधीवाले विचार करतायत की जर 2024चा पॅटर्न परत रिपीट झाला आणि आपण जर बहुमतामध्ये नाही आलो, आपली सत्ता गेली, तर त्यासाठी आत्तापासून जर अस्वस्थता आपण निर्माण केली तर त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यामुळं हा दोघांसाठी विन विन सिच्युएशन आहे. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आमची गरज आहे. आणि जर 6 सदस्य फुटत असतील तर मग काय त्याला तुम्ही संविधानिकदृष्ट्या त्याला तुम्ही अयोग्यही म्हणू शकणार नाही. आणि मागं जे बंडखोरी झाली, मागं जो पक्ष फुटला, त्यातनं जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, म्हणजे आत्ता 2022ला फुटला होता, त्याचा निकाल अजून नाही लागला. राष्ट्रवादीचा नाही लागला आणि शिवसेनेचा पण लागला. आधीचा निकाल आत्ता लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे कुठंतरी ह्या खासदारांची हिंमत वाढली की आपल्याला काहीच होऊ शकत नाही आहे. जर संविधानाच्या ह्यानी जर त्यांनी निर्णय घेतला असता, तो चुकीचा असेल, बरोबर असेल, तो त्याचा अर्थ प्रत्येकाच्या सोयीने लावेल. तर त्यांच्या ह्याच्यावरती निर्णयच घेतले जात नसतील तर मग काय आम्ही फुटू शकतो, काहीही करू शकतो, आम्हाला काही फरकच पडत नाही, या प्रकारचा संदेश त्या लोकांमध्ये गेला आणि त्यातनं हा निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये मला कुठंतरी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदर राखून त्याच्यामध्ये मला त्यांची चूक सगळ्यात जास्त वाटते, कारण की त्यांनी तो निकाल दिलेला नाही आहे. तारीखवरती तारीख जाते. त्यांनी जर ठोस निर्णय दिला असता की हे चूक आहे, हे बरोबर नाही आहे किंवा तुम्ही जे केलं आहे ते बरोबर आहे, असा काही जरी निर्णय आला असता ना, तरी दृष्टी अशी साफ झाली असते की बाबा हे जे आपण करतोय ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे. त्याच्यामुळे कुठेतरी यांची हिंमत वाढलेली दिसते आहे. आणि जे पूर्वी आपण ईडीविषयी बोलायचो, तर आता हे निधीविषयी बोलतायत. आणि त्या मला वाटतं की निधीच्या मुद्द्यामध्ये तेवढासा दम नाही आहे. मला वाटतं या सगळ्याची चिरफाड करण्यासाठी आता उद्धव ठाकरे या शनिवारी आणि रविवारी फील्डवर उतरत आहेत. हा शनिवार आणि रविवार सगळ्या शिवसैनिकांसाठी, दोन्ही शिवसेनेसाठी एक ब्लॉकबस्टर शनिवार रविवार ठरण्याची शक्यता आहे. कारण या शनिवारी उद्धव ठाकरे जे बंडखोर खासदार आहेत त्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यासाठी जाणार आहेत. माझ्याकडे तो दौऱ्याचा सगळा प्लॅन आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये जाणार आहेत. यवतमाळमध्ये दिवसभर असतील ते, दुपारी ते वाशिमला जाणार आहेत. यवतमाळ आणि वाशिम हा दोन्ही जिल्ह्यांचा एकत्रित मतदारसंघ आहे. संध्याकाळी 4 वाजता ते हिंगोलीमध्ये जाणार आहेत. जसं रोशन सर मगाशी म्हटले की मुंबईमध्ये त्यांनी संघटनेची चाचपणी केली, खासदार गेल्यामुळे संघटना आपल्यासोबत आहे की नाही याचा सगळा त्यांनी आढावा घेतला. त्याच पद्धतीचा आढावा आणि सगळ्या ह्या हे बंडखोर खासदारांचे जे जे दावे आहेत ते सगळे दावे फोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे आता दौऱ्यावरती निघत आहेत. रविवारी ते परभणीमध्ये असणार आहेत. परभणीमध्ये संजय जाधव आणि धाराशिवमध्ये ते रविवारी संध्याकाळी असणार आहेत. सगळ्यात जास्त बंडाची चर्चा झाली ती ओमराजे निंबाळकरांच्या बंडाची चर्चा झाली. त्याच ओमराजेंच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे जात आहेत. रविवारी संध्याकाळी ते धाराशिव शहरात असणार आहेत. तिथं कदाचित त्यांचे सभेचंही नियोजन सुरू आहे. अजून सभेची काही अपडेट आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत. ते अपडेट येतील तसे पोहोचूच आम्ही तुमच्यापर्यंत. पण ह्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे या खासदारांच्या सगळ्या दाव्यांची चिरफाड करतील हे नक्की आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, टीका केली जाते.
की आता या वेळेला बाहेर निघून काय फायदा? काय वाटतं किती इम्पॅक्ट पडू शकतो ठाकरेंच्या या दौऱ्याचा 6 खासदारांच्या मतदारसंघावर? उद्धव ठाकरेंनी मागच्या वेळी जेव्हा लोकसभेच्या आधी जे बंड झालं होतं त्यावेळी ते असे दौरे केले होते. त्यानंतर त्यांनी प्रचाराच्या दरम्यान जे काही दौरे असतील ते केले होते. मध्यंतरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ते फार बाहेर पडले नव्हते. मुंबईची निवडणूक त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती, कारण शिवसेनेचा जन्मच मुंबईतून झालेला आहे. उद्धव ठाकरेंचं एक तत्व आहे, मुंबई हातात असेल तर राज्य हातात असतं. तर त्यांना मुंबई हातात ठेवायची होती, मुंबईची महापालिका हातात ठेवायची होती. इतर जिल्ह्याचं समीकरण हे उद्धव ठाकरेंनी तिथल्या स्थानिक आमदारांवर, खासदारांवरती सोडून दिलं होतं. त्यांचं असं मत होतं की तिथले स्थानिक नेतेही तयार झाले पाहिजेत. अर्थात याला दुसरी बाजू स्थानिक नेत्यांचंही असं आहे की देवेंद्र फडणवीस येतात, एकनाथ शिंदे येतात, मग तुम्ही काय येत नाही? जर आपला सर्वोच्च नेता जर आपल्या मतदारसंघात आला तर त्या खासदाराला, आमदाराला तिथले प्रश्न मांडता येतात पक्षप्रमुखांकडे, लोकांना तिथल्या भेटता येतं. यासाठी तिथल्या सर्वोच्च नेत्यानं मतदारसंघात यावं, आपल्याला ताकद द्यावी अशी आमदारांची, खासदारांची इच्छा असते. अर्थात याला दोन्ही बाजू आहेत. उद्धव ठाकरेंचं चूक की बरोबर यावर आपण आत्ता कमेंट करणं बरोबर नाही. पण आता उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याच्या इम्पॅक्टवरती त्यांची 2029ची लोकसभेची निवडणूक असणार आहे, हे नक्की. उद्धव ठाकरेंचा दौरा माझ्या मते राजकीय दृष्टीने नको बघायला, की ते लगेच आता काहीतरी मोठ्या हालचाली करतायत, मैदानात उतरलेत. हे आपण आपल्या सोयीसाठी वापरतो की मैदानात उतरलेत, आता काहीतरी हा हिरा शोधलाय, तो हिरा शोधलाय. तर याच्या मागचं साधं कारण मला असं वाटतं की पक्ष संघटना अजून आपली मजबूत आहे का, जे ग्राउंडवरचे लोक आपल्यासोबत आहेत का, याची ती चाचपणी असते. कारण की उद्धव ठाकरे आत्ता येऊन गेल्यानंतर ते डायरेक्ट 2 वर्षांनी येतील किंवा निवडणुकीच्या वेळेस येतील. पण ह्या काळामध्ये आपले विश्वासू काही ते जे मतदारसंघ जे पाहतात, ज्यांच्याकडे जे जिल्हा प्रमुख असतील, त्यांचे तालुका अध्यक्ष असतील, त्यांच्या पक्ष संघटनेतली जी पदं असतील, त्याच्यानुसार ती लोक जागेवर आहेत का, की ते नवीन लोकांसोबत ते पण जाणार आहेत. तर ह्याची कुठेतरी चाचपणी करण्याचा तो अर्थ असतो. आणि त्यांना हे माहिती आहे की 2 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ असतो. त्याच्यामुळं आत्ता जाऊन वातावरण निर्मिती करून त्याचा लगेच आत्ता इम्पॅक्ट होईल असं नाही आहे. कारण की आत्ताचं वातावरण जे आहे ते सोशल मीडियाचं आहे. आणि सोशल मीडियावर जर तुम्ही उद्धव ठाकरेंचं ट्विटर बघितलं तर 2023चं मला वाटतं काहीतरी शेवटचं ट्विट असेल, मला चुकीचं असेल तर मला करेक्ट करा. परंतु तिथंही ते ॲक्टिव्ह नाही आहेत, ते फेसबुकवरती पण ॲक्टिव्ह नाही आहेत. त्यामुळं जिथं ॲक्टिव्ह असायला पाहिजे तिथं ते ॲक्टिव्ह आत्ता तरी दिसत नाही आहेत. त्यामुळं आत्ताचं जाणं हा फक्त खाली केडरला एक संदेश देणं आहे की मी आहे बाबांनो, अजून तुम्ही काही काळजी करू नका. जे थोडे घाबरलेले असतील, थोडे कन्फ्युजनमध्ये असतील की इकडं जाऊ की तिकडं जाऊ, त्यांना फक्त हा आधार देण्याचा आणि तिथं नेमकी काय परिस्थिती आहे याचा फक्त आढावा घेण्याचा हे आहे. कारण की जाणाऱ्या आमदारांनाही ते आत्ता मला वाटतं जर त्यांनी ठरवलं तर थांबवू शकत नाही आहेत. कारण की त्यांच्याकडं जे कारण सांगितलं ते निधीचं, तर ते देऊ शकत नाही आहेत. तिथले त्यांचे स्थानिक प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकत नाही आहेत. मात्र संघटना जर हातामध्ये राहिले तर ते 2029ची लढाई लढतील. त्यासाठी ही सगळी धावपळ मला दिसून येते. उद्धव ठाकरेंनी मला असं वाटतं की आता थोडीफार पॅटर्न चेंज केला पाहिजे. जसं ते शरद पवारांच्या जवळ गेले, काँग्रेसच्या जवळ गेले, नाही का. तर शरद पवारांचं जे राजकारण आहे, राजकारणाचा जो पॅटर्न आहे की बाबा ते म्हणजे स्वतः फिरण्याऐवजी ते नेत्यांना फिरवतात. हा पॅटर्न कुठेतरी राजकारणात त्यांनी, उद्धव ठाकरेंनी आणायला पाहिजे. की आत्तापर्यंत जे शिवसेनेचं नुकसान झालं त्याला कारणीभूत एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं की ते एक हाती नेतृत्व त्यांनी सांभाळलं, त्यांनी नेते तयार केले मोठे, जे राज्यातला चेहरा होऊ शकतात, संघटनेतला प्रमुख चेहरा ठरू शकतात. असे नेते तयार करण्यामध्ये ठाकरे कुठेतरी कमी पडल्याचं दिसून येत आहे. परंतु असे जर नेते त्यांनी यापुढे उभे केले, त्यांना घडवलं, तर कदाचित शिवसेनेचं भवितव्य अजून चांगलं असू शकतं. नेत्यांवरती जबाबदारी टाकून, नेत्यांना त्यांनी राज्यात फिरवून. कारण उद्धव ठाकरेंची आत्ता शारीरिक म्हणजे आपण म्हणजे अवस्था जर पाहिली तर ते तितके ॲक्टिव्ह आत्ता आपण जी अपेक्षा करू शकतो तितकं ते राहू शकत नाही आहे. त्यामुळं आत्ताच्या घडीला एक महत्त्वाची गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर असं आहे की त्यांनी नेत्यांना पण घडवलं पाहिजे आणि त्यांच्या नेत्यांना पण राज्यात फिरवलं पाहिजे. नुसतं तुम्ही मीडियासमोर येऊन किंवा नाही का मुंबईतून बोलून असे कुठले प्रश्न सुटणार नाही की तुम्ही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत किंवा शिवसैनिकांसोबत आहात याचा विश्वास तुम्ही दाखवू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी मैदानात उतरावं लागणार आहे, लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही कुठेतरी शिवसेनेला एक स्थिरता देऊ शकतात.
मला वाटतं की नेते घडवणं आणि नेते हे करणं हे मला त्याच्यामध्ये ह्या मुद्द्यामध्ये फारसं तथ्य वाटत नाही आहे. कारण कोकणामध्ये भास्कर जाधव आहेत, इकडं अंबादास दानवे आहेत, नेते ऑलरेडी त्यांच्याकडे आहेत, त्यांना घडवण्याची वगैरे गरज नाही आहे. कारण की शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे ना ती खूप वेगळ्या पद्धतीने चालते, की ती तुम्ही लोकशाही पद्धतीनं म्हणजे शरद पवारांनी जसे लोक तयार केली त्यांच्यामध्ये एक सिस्टीम आहे, तशी शिवसेनेमध्ये पण एक वेगळ्या प्रकारची सिस्टीम आहे. ती सिस्टीम आहे की वर्ण मातोश्रीवरनं आदेश द्यायचा आणि खाली त्याची अंमलबजावणी करायची. शिवसैनिक आणि ठाकरे यांच्यामध्ये थेट कॉन्टॅक्ट असतो. तो कॉन्टॅक्ट फक्त कमी झालेला मला मागच्या काही प्रकरणावरनं दिसतोय. आणि याच्यामध्ये मला असं वाटतंय की ठाकरेंचा गोंधळ हा वैचारिक गोंधळ ठाकरेंकडनं क्लिअर आहे त्यांचा, की मी जो जाणार आहे तो मी पुरोगामित्व आणि हिंदुत्व यांना एकत्र घेऊन जाणार आहे, ही त्यांच्याकडे क्लिअरिटी आहे. कारण की ते हिंदुत्व सांगतात ते प्रबोधनकारांचं सांगतात, ते आता एकनाथ शिंदेंचं किंवा बाळासाहेबांचं सांगतात असं मला वाटत नाही आहे. कारण की मारणं, रस्त्यावरनं उतरणं ही भाषा ते उद्धव ठाकरे स्वतः करत नाही. त्यांचे शिवसैनिक करत असतील तर ती वेगळी गोष्ट आहे, पण ते स्वतः ते करत नाही आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तो कुठेतरी वैचारिक गोंधळ झालेला दिसतोय, की वर्ण आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हा कनेक्ट तुटलेला दिसतोय. त्यामुळं हा आणि शिवसेना हा कधीच नेत्यांना मोठा करणारा पक्ष नव्हता, तो नेत्यांना मोठं करत नाही, तो शिवसैनिकांना मोठं करतो. आणि शिवसैनिकांचा आणि मातोश्रीचा थेट संबंध असतो, थेट कॉन्टॅक्ट असतो. आणि आपल्यामध्ये हेच दिसून येतं की हे कमी झालेलं आहे. ते जसं सुधरेल आणि ठाकरेंनी जी वैचारिक भूमिका स्वीकारली आहे त्याची क्लॅरिटी ते शिवसैनिकांमध्ये जेव्हा देतील ना तेव्हा ह्या गोष्टी खूप वेगानं पुढं जातील. मुळात शिवसैनिकांमध्ये जाता ती वैचारिक गोंधळ झालेला आहे. कारण की जर ठाकरेंचं मतदान जरी बघितलं तरी त्यांच्याकडे मुस्लिम मतदान येतं आहे, त्यांच्याकडे मराठी मतदान येतं आहे, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या जातींमधनं मतदान येत आहे. पण तो हिंदुत्व जो मानणारा जो वर्ग होता तो काहीसा त्यांच्यापासून दुरावलेला आहे, तो भाजपकडे गेलेला आहे, तो एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे. तर त्याला तुम्ही परत तुमच्याकडे आणण्यासाठी तुम्ही जी भाषा वापरता, तुम्ही जे बोलता ते ग्राउंडला तुम्ही तुमच्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता, तुमच्या शिवसैनिकांमध्ये कशी क्लॅरिटी ठेवता, याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतील असं मला वाटतंय. ॲक्टिव्हचा मुद्दा तुम्ही बोलत होता की आत्ता ॲक्टिव्ह होऊन चालत नाही, ते निवडणुकीच्या काळात 2 वर्षांनी ॲक्टिव्ह होतील. मला वाटतं ते कधीच ॲक्टिव्ह नसतात. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या मोठ्या प्रॉब्लेममुळे ते हे सगळे लोक फुटायला लागलेत. तुम्ही ॲक्टिव्ह कधी होतात? ज्यावेळेस लोक फुटतात, ज्यावेळेस लोक बाहेर पडतात, त्यानंतर तुम्हाला जाग येते. जरासं आपण या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं जरी पाहिलं ना, सुरुवातीला तुम्ही 2019ला सत्तेवरती आलात, त्यानंतर तरी शिवसेना तरी 2022ला फुटली. पण त्यावेळेचा पण काळ तुम्ही आठवा. 2020ला कोरोना आला. कोरोनामध्ये पण तुम्ही सगळे नेते, सगळे मंत्री बाहेर फिरत होते, सगळा आढावा घेत होते. तुम्ही मात्र घरातच बसून होतात. ज्यावेळेस शरद पवार यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी आता बाहेर पडायला हवं, त्यानंतर तुम्ही कुठेतरी गाडी घेऊन स्वतः स्टेअरिंग हातात घेऊन पुण्यातला दौरा केला. एक दिवस पुण्यातला दौरा केला आणि परत घरी गेलात. हा सगळ्यात मला वाटतं मोठा प्रॉब्लेम या शिवसैनिकांना खटकतोय. दुसरी गोष्ट, मातोश्रीवरून आदेश येतो आणि त्या आदेशाचं पालन हे ग्राउंड लेवलला केलं जातं. मला वाटतं हा काळ आता बदललेला आहे. हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं. एक काळ होता जो बाळासाहेबांचा काळ होता, ते आदेश द्यायचे आणि त्याची अंमलबजावणी 100% व्हायची. तो दरारा त्यांनी निर्माण केलेला होता. आणि पूर्वीचं राजकारण हे शब्दावर चालायचं. आता शब्दावर राजकारण चालत नाही, आता पैशावर राजकारण चालतं. जिकडं पैसा, जिकडं सत्ता, तिकडं लोक पळतात. आणि त्यामुळं आता आदेश देऊन नाही, आता कनेक्ट राहावं लागणार आहे. आणि कनेक्ट राहिला तरच तुमची शिवसेना राहील, अन्यथा आणखी गळती 100% या शिवसेनेला लागू शकते. याच बंडाशी इंटरेस्टिंग एक फॅक्ट अशी आहे की ज्या वेळेला शिवसेनेमध्ये बंड होतं त्या वेळेला कोकण असतं किंवा मुंबईचे जे नेते असतात तर ते फार कमी संख्येत असतात आणि उर्वरित महाराष्ट्रातले नेते या बंडामध्ये जास्त सामील असतात. हा पॅटर्न नेमका काय बंडाचा? अगदी ऋषिकेश, तू योग्य मुद्दा घेतलेला आहेस. जो आत्ता ओंकारनी सांगितलं की उद्धव ठाकरे बंडाच्या वेळीच बाहेर पडतात, इतर वेळी बाहेर पडत नाहीत, मातोश्रीचा आदेश किंवा पैशावर राजकारण चालतं वगैरे. मुळात ना उद्धव ठाकरेंकडे बाहेर पडायला आत्ता महाराष्ट्रभर जे मोठे नेते पाहिजेत, मोठे चेहरे पाहिजेत, ज्यांच्यावर उद्धव ठाकरे विसंबून राहायचे आत्तापर्यंत, तेच नाही आहेत आता. म्हणजे जो आपण घाटी विरुद्ध मुंबईचे किंवा कोकणातले नेते हा जो व्हिडिओ आपण काल सरकारनामावरती पण केलेला आहे तो तुम्ही सरकारनामाच्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालं होतं, एकनाथ शिंदेंचं बंड असेल किंवा त्याही आधीचं आपण जर छगन भुजबळांचं बंड घेतलं तर छगन भुजबळांच्या बंडावेळी छगन भुजबळांच्या मागे उभे राहिलेले सगळे नेते होते ते घाटावरचे होते, म्हणजे मुंबई आणि कोकण पट्टा सोडून होते. त्याचवेळी छगन भुजबळांच्या बंडानंतर मातोश्रीवर सगळ्यात पहिले पोहोचलेले नेते सगळे मुंबईचे होते. कोकणात म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या कोकण पट्ट्यातले होते.
सेम केस एकनाथ शिंदेच्या मागे जे आमदार उभे राहिले होते त्या 40 आमदारांपैकी 25 आमदार हे मुंबई वगळता बाहेरच्या प्रांतातले होते, म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथले ते नेते होते. आत्ताही जे 6 खासदार फुटलेले आहेत ते मराठवाडा आणि विदर्भ इथले हे 6 खासदार आहेत. उद्धव ठाकरेंबाहेर पडून उद्धव ठाकरेंना एक संघटना आता सध्या उभी करण्याची गरज आहे, पण ती संघटना उभी करण्यासाठी त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर जे आवश्यक असणारे मोठे नेते आहेत ते सध्या उद्धव ठाकरेंकडे नाही आहेत. त्याचा कदाचित उद्धव ठाकरेंच्या जो मुंबई सध्या फोकस ठेवलेला आहे त्यांनी त्याच्यामागे तोच उद्देश असू शकतो की आधी मुंबई हातात ठेवणं मग महाराष्ट्र फोकस करणं. त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रभराऐवजी मुंबईवर सध्या डिपेंडेबल आहेत. आत्ता ओमकारनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा एक उल्लेख केला की त्यांचा दरारा होता आणि त्याच्यामुळं शिवसैनिक असे होल्ड असायचे, म्हणजे कुठं त्यांच्यात हिंमत व्हायची नाही किंवा फुटीच्या प्रकरणाचा असा. ॲक्च्युली विषय असा आहे की बाळासाहेब ठाकरे असतानाच छगन भुजबळ फुटले होते, त्याच्यानंतर नारायण राणे फुटले होते. मग याच्यामध्ये मुद्दा हाच आहे की तुमचं किती होल्ड असणं हे असणं हा याच्यातला प्रमुख मुद्दा नाही आहे. तर एखाद्या खासदाराला, आमदाराला किंवा जो कोण तुमचा कार्यकर्ता असेल त्याला जर तुमच्याबरोबर राहायचंच नाही आहे तर तो राहणारच नाही. मग तो तुमचा दरारा असू द्या नाही तर कसा असू द्या. कारण बाळासाहेब ठाकरेंचं ज्या पद्धतीचं बोलणं होतं किंवा ज्या पद्धतीचं एक संदेश देणं होतं आपल्या कार्यकर्त्यांना, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ह्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये असा एक मुद्दा आणखी सांगितला जातो बऱ्याचदा की ज्यावेळेस 2022मध्ये शिवसेना पहिल्यांदा फुटली त्यावेळेस तर मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातामध्ये सगळ्या यंत्रणा होत्या, पोलीस यंत्रणा होती, सगळ्या गोष्टी होत्या, इंटेलिजन्स होतं. तर त्यांना त्या गोष्टी कळू शकल्या नाहीत काय, किंवा त्यांचे आमदार फुटणार आहेत, एकदम 40 आमदार जाणार आहेत, अख्खी शिवसेना फुटणार आहे, तर त्यांची तिथं वाताहत होणार आहे. पण आता मुळात प्रश्नच असा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जरी असले तरी साधारण एक पोलीस यंत्रणा त्यांच्या अखत्यारीत असू शकते. परंतु ज्यावेळेस ED CBIचा विषय येतो किंवा अजून पुढे जाऊन निवडणूक आयोगाचाही काही जण उल्लेख करतात. आता या सगळ्या गोष्टी जर केंद्राच्या हातामध्ये असतील आणि त्याच्यातून जर तुमचा गळा आवळला जाणार असेल तर मग तिथं काहीच गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि आता ती गोष्ट शिवसेना पहिल्यांदा फुटल्यानंतर जरी झालेली असली तरी आता सेकंड टर्ममध्ये सुद्धा त्याचंच रिपिटेशन होताना दिसतंय. त्याच्यामुळं आता ज्या पद्धतीचं केंद्राचं एक धोरण नवं तयार होते की 1 नेशन 1 इलेक्शन, आणि त्या सिस्टीममधून राज्यांची व्यवस्थाच मोडीत काढायची आणि एक केंद्राचा होल्ड ठेवायचा. मग असं जर होणार असेल तर मग कुठल्याही स्थानिकच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका कशाला काहीच अर्थ राहत नाही. त्याच्यामुळं असं एक थोडासा व्यापक विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, मला असं वाटतं. आपण सगळे उद्धव ठाकरे यांनी फिरलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आता पुन्हा शिवसेनेला उभारी मिळावी यासाठी झटून काम केलं पाहिजे आपण असं म्हणतोय. पण शिवसेनेतल्या एका सर्वात महत्त्वाच्या आणखी एका नावाकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतोय. ते नाव म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे 2 टर्मचे आमदार आहेत, आत्ता माजी मंत्री आहेत, युवा सेना त्यांच्या हातात आहे. ते काय करतायत म्हणजे प्रत्येक वेळी आदित्य ठाकरेंनीच फिरलं पाहिजे, पक्षाला उभारी दिली पाहिजे, सगळेजण असंच म्हणतात. मग आदित्य ठाकरे खरं तर आता पायाला भिंगरी लावून त्यांनी राज्यभर दौरा करायला हवा. प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्यावर विसंबून शिवसेना वाढीसाठी त्यांच्या नेत्यांना अवलंबून राहून आता चालणार नाही. कारण सध्याची शिवसेनेची स्थिती जी आहे ती पूर्णपणे आता विस्कळीत झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी आता स्वतः पुढाकार घेत, तुम्ही जर आत्ता वर्धापन दिनाचा कार्यक्रम पाहिला असेल तर कवी चंदन शिवे यांनी आदित्य दादा आता तुम्ही बाहेर पडा, तुम्ही प्रत्येक घरोघरी जा असं ते आवाहन केलं होतं. आणि तिथल्या उपस्थित शिवसैनिकांनीही त्याला प्रचंड दाद दिली होती. तर आता आदित्य ठाकरेंनीही हे मनावर घेतलं पाहिजे आणि पायाला भिंगरी लावून त्यांनी राज्यभर आता दौरा केला पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत आपली युवा सेना आणि पर्यायानं शिवसेना मजबूत करण्याचं एक त्यांनी काय त्याला म्हणतात एक टार्गेट ठेवून काम करणं अपेक्षित आहे. मुळात चंदन शिवेंनी आदित्य ठाकरेंना सल्ला देणं यातच सगळं आलं. आता आदित्य ठाकरेंनी हा सल्ला कितपत सिरियस घ्यायला पाहिजे हे त्यांच्यावरच डिपेंड आहे.
तर एकंदरीतच ठाकरे गटातली फूट असेल, खासदारांच्या निधीचा मुद्दा असेल किंवा ओमराजेंचा स्थानिक पातळीवरचा संघर्ष असेल, तर हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते अनुभवी पत्रकारांकडून आत्ताच आपण ऐकलेले आहेत. दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी ही चर्चा आम्ही तुमच्यासाठी अशीच घेऊन येत राहू. तुम्हाला जर या चर्चेतले मुद्दे आवडत असतील किंवा तुम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.